जातीनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा स्वागतार्ह आहे. मात्र त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे. केवळ बिहारच्या निवडणुकीसाठी केंद्र सरकारचा हा मास्टर स्ट्रोक ठरू नये अशा प्रतिक्रिया राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केल्यात. जातीनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. यावर आता राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. स्वतंत्र भारतात 1951 साली पहिली जनगणना करण्यात आली होती, तर 2011 साली UPA सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली. 2021 मध्ये पुन्हा ही जनगणना करणं अपेक्षित होतं. मात्र केंद्र सरकारनं ही जनगणना केली नाही. परिणामी विरोधक गेल्या 3 वर्षांपासून सरकारवर टीका करतायत. अखेर केंद्र सरकारनं आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचं स्वागत होतंय. मात्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणीही होतीये. जातीय जनगणना कशा प्रकारे करण्यात येणार, किती वेळेत ही जनगणना पूर्ण होणार याचा कार्यवेळ केंद्र सरकारनं निश्चित करावा अशी अपेक्षाही व्यक्त होतीये. याशिवाय गेल्या काही वर्षांपासून जातीनिहाय जनगणना करून देशातील समाजाचा एक्सरे करू अशी भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी घेत आलेत. यावरून अनेकदा राहुल गांधी यांनी सरकारवर ताशेरे ओढलेत. आता मात्र सरकारनं जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी अशी मागणी होतीये. जातनिहाय जनगणना होणं गरजेची होती. गेली 5 वर्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी हे सातत्यानं मागणी करत होते की जाती जनगणना झाली पाहिजे. जातीय जनगणना एवढ्यासाठी पाहिजेल आहे की या देशाची असणारी आर्थिक सत्ता, या देशाची असणारी शासकीय सत्ता ही त्या त्या गटाच्या लोकांना त्या त्या प्रमाणामध्ये मिळाली पाहिजे. याचाच अर्थ देशाच्या आर्थिक घटनेचा, सामाजिक समतेचा जो वाटा असेल तो प्रत्येक नागरिकाच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी जातनिहाय जनगणना ही या राष्ट्राची गरज होती. केंद्र सरकारनं बऱ्याच वर्षाच्या मागणीनंतर जातनिहाय जनगणनेचा जो निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो आहे. परंतु हा निर्णय घेत असताना त्याचं टाईम बाउंड म्हणजे जनगणना कधी सुरू करणार, कधी ते संपवणार, त्याचं किती कालावधीमध्ये संपवणार याचं काही जाहीर केलेलं नाही. त्याचबरोबर भारतामध्ये जवळजवळ साधारण 6000च्या वरती जाती आणि त्याच्या उपजाती आहेत. मग त्याचं काय करणार, त्याचं जे काय ब्लूप्रिंट आहे ती ब्लूप्रिंट सरकारनं त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगायला पाहिजे होतं. नुसतीच फक्त घोषणा केली आणि लोकांचं इतर विषयांवरचं लक्ष जे आहे ते विचलित करण्याचा सरकारनं प्रयत्न केला असं मला वाटतं. जर प्रामाणिकपणे यांना करायचं असेल तर सविस्तर त्याची ब्लूप्रिंट त्यांनी जनतेसमोर मांडली पाहिजे होती. निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण अलीकडं देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती पहलगामच्या त्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता त्याला चोख उत्तर देणं गरजेचं होतं. असं असताना केंद्र सरकारनं मात्र इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी हा विषय काढला की काय असं सर्वसामान्यांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे. आता ही वेळ नव्हती, म्हणजे आता वेळ होती की त्या निरपराध लोकांच्यावर जे जीवघेणा हल्ला झालेला आहे त्याचा बदला घेण्याची वेळ होती. किंवा त्यातनं जे आम्ही सर्व लोकांनी मोदीजींना साथ दिलेली होती की बाबा तुम्ही जे कराल त्याला आम्ही पाठिंबा देतो आहे. असं असताना अचानकच जातनिहाय जनगणनेचं हे समोर आणण्यामागचं कारण हे कुठंतरी इश्यू डायव्हर्ट करण्यासाठीच असल्यासारखं वाटते. विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी सातत्यानं संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर जातनिहाय जनगणनेसंदर्भामध्ये आवाज उठवलेला आहे आणि आज जातनिहाय जनगणना केंद्र सरकारनं मंजूर केलेली आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. जातनिहाय जनगणनेचा फायदा आहे प्रत्येक जातीची खरी आकडेवारी समोर येईल आणि त्याच्यातून प्रत्येक जातींसाठी ज्या योजना राबवायच्या आहेत, ज्यांची आखणी करायची आहे, त्यांची अंमलबजावणी यामध्ये याचा फायदा होणार आहे. पण हा निर्णय केंद्र सरकारने बिहारच्या निवडणुकींसाठी घेतला आहे का, हा निर्णय केवळ मतांसाठी घेतला आहे का, असं न होता खरोखर जनगणना व्हावी. खऱ्या अर्थानं 75 वर्षामध्ये जी जनगणना आता जातीवर आधारित होणार आहे, त्यामुळे ज्या जाती आजही मागास आहेत त्यांना या ट्रॅकमध्ये येण्याची संधी त्या निमित्तानं मिळेल. ज्या जाती सक्षम झालेल्या आहेत त्यामधून वगळण्याची संधीसुद्धा सरकारला या निमित्तानं मिळणार आहे. ती अंमलबजावणी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, जेणेकरून जे शोषित वंचित घटक आहेत त्यांची जी संख्या आहे ती लक्षात येईल. त्यांचा जो आर्थिक स्तर आहे तोही जनगणनेच्या माध्यमातून लक्षात येईल आणि विविध जातीच्या मध्ये विखुरलेला भारतामध्ये जाती, उपजाती आहेत, विविध धर्मपंथ आहेत, त्यांचा जो अधिकृत आकडा आहे तो आकडा आल्यानंतर त्यांच्यासाठी चांगले निर्णय
हे आपल्याला शासन म्हणून सरकार म्हणून घेता येतील. दरम्यान दुसऱ्या बाजूला बिहारच्या विधानसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारचा हा निर्णय मास्टर स्ट्रोक मानला जातोय. यापूर्वी बिहार सरकारनं राज्यात अशी जनगणना केली होती. त्यानंतर राज्यातील आरक्षणाच्या व्यवस्थेत काही बदल केले होते. परिणामी देशभरातून जातीनिहाय जनगणनेची मागणी होऊ लागली होती. आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीआधी मोदी सरकारनं जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. मात्र याची कितपत अंमलबजावणी होणार हे आता पाहावं लागणार आहे.